तर हाय नमस्कार सगळ्यांना भावा बहिणींना. तर आज लय ताटून गेली, कारण 2 दिवस झाले इतकी टाटती मी की प्रमाणाच्या बाहेरच. तर आयता चिखल आहे म्हणून किती पण घेतला, आणि घेतलं ते घेतला मनगट पण सुजलं माझं. हो का, बघू शकता हात कसले झाले तर बघू शकता. हो का, हो का, हात सुजला, लय दुखायला लागले. तर मी तुम्हाला दाखवते. इटा बघा थापलेलं तिकडे दिसत असन, आणि अजून एका गार करायचं तर झालाच नाही. ती थापते ती तुम्हाला मी दाखवते. थोडं मालकीन बसली तिथं, बघू शकता. मालकीन बसली दिसते का कारपट टाकून. त्यांचा आड्याला आहे आणि आमचं त्याच्या पड्याला एकदम वळी पुढं दिसतात का, ते आमचं आहे. म्हणजे 20 बारकी इट आहे, 20 वळी आहे. त्या 20 वळी आहे, ते 20 आणि 100ची लाईन आहे. तर बरोबर 2010 खडंग्या, म्हणजे 2010 खडंग्या. आम्ही पण आत्ताच आलोय थापून. पातळ झालता गारा म्हणून उशीर झाला बरं का भावा बहिणींनो. अयो मम्मा, टाटून गेला जीव. पातळ झालता चिखल आज, लय पातळ झालता. म्हणून 1 वाजता उठलेलो, ढिगली घेतली आणि काय इटाच ही निघायला लागल्या. काय म्हणतात बाई त्याला, शिरा निघायला लागल्या इटाला. मग परत झोपले. परत मग स्वयंपाक केला ना, खाल्लं, आंघोळ केली, कपडे धुतली आणि परत गेली. आणि मग मी शर्ट घातलेला आणि परकरच भिजला. मग हाय ती परत साडी काढून ठेवलेली, मग ही काही साडी घातली या, भरली नाही. मग आता हातपाय धुतले तरी दिसत असन तुम्हाला, सुकून गेलाय चेहरा. लय अवघड कष्ट आहे. कष्ट ही जीवनात लय अवघड आहे. कष्ट केल्याशिवाय फळ नाही, म्हणजे खायला पैसे नाही आणि फळ पण भेटत नाही. तसं तर आपण कष्ट करूनच खातोय. पण मनगट सुजलंय, लय चमकायला लागले. आता मला भाकर सुद्धा जाणार नाही, कारण 2 दिवस आम्ही 1800 एवढंच. पहिल्या दिवशी 800 थापला, दुसऱ्या दिवशी 1000 थापला. म्हणलं आज 1200 थापावा, पण दुप्पटच पडला. म्हणजे चिखल सगळा एकदम टायली खाली आमच्यापाशीच मिसणीने केली. मिशेनं काय होतं, ते खड्डा दाखवलेला त्यातली माती JCBने टाकते ती, आणि त्यातनं JCBने त्या मिसने टाकते ती, ते असा कालवा होतोय, म्हणजे एक जीव होतोय. आणि तिथनं परत मग ताडपत्री हातरायची आणि त्याच्यावर चिखल बदा 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 बदा, म्हणजे नाही का गव्हाची मिशन कशी असते तसं त्यामधनं एक प्रकार आहे. आणि म्हणजे मी दाखवीन कधीतरी. आता मालक लोक ही असते ती, म्हणून मला एवढं दाखवायला जमत नाही भावा बहिणींनो. पण आता बघितलं तुम्ही, मालकी नाही तिथं, ते त्यांना नाही आवडत. मी विचारलं होतं की मी हेड्याव काढू शकते का, म्हणलं मला वाटलं ते झालं असं त्यांचा चिखल. पण मालकीने येऊन बसली, ती बिहारी त्यांचं चालूच आहे अजून. त्यांचा पडन 1200-1300 पडन, पण आमचा 2010 खडंग्या पडल्या, म्हणजे असं काहीतरी म्हणते ती. थापून थापून जेवण नाही ना, काय नाही. जेवण केलं की कामच होत नाही. सकाळी चहा पिली होती, स्वयंपाक केलेला तसाच आहे. आज काही खाईन आणि झोपणार आहे. आणि परत मग आज मी म्हणलं मालकाला, पाताळ काय चिखल करू नका बाई म्हणलं, लय वैताग आलाय म्हणलं, इरबळ ऊन खाल्लंय म्हणलं, मरणाचं ऊन खाल्लंय म्हणलं. मग मालक म्हणले चालतंय, काय हरकत नाही. ते एकदम पाणी झालं आणि पाणीच काढता आलं नाही ना त्या खड्ड्यामधनं, आणि म्हणून ते राहू द्या म्हणलं. मी तसं ठेवू वाटतंय का, मग लय जीवावर येतं, बया चिखल आहे, बया चिखल आहे, असं होतं या. आणि मग म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं, हळूहळू काढावं म्हणलं, 1 दिवसाने काय फरक नाही पडणार. मग काढला बाय हो का. आता 5 बरोबर आमचा झाला, 4:30ला झाला चिखल. येऊनच मी अंग टाकलं, कारण हात पण लय चमकायला लागला आणि उन्हाने ती घट्ट आला ना चिखल, मग चोळण्यात जास्त आला. तर तुम्हाला दाखवते मी माझ्या नखांची काय गता झाली आहे. हो का, बघू शकता, जिबाळ्या लागल्या त्या जिबाळ्या. हो का, हो का, हो का, सगळी नका गेली ते. हो का, याला तर लय जिबाळी लागली या. आणि तुम्हाला अजून दाखवते. हो का,
नकांची दशा. लय अवघड परिस्थिती आहे रे देवा. आणि ती बिहारी आहेत ती काही तर राहतात. एका शेजाऱ्याची ही पायऱ्या त्यांच्या आणि ही पायऱ्या आमच्या. आणि ते काय लेकरं 2-3 पोरीच आहेत त्या बा लहान लहान. एक 2 वर्षाची का 1.5 वर्षाची आहे आणि 1 वर्षाची बी नाही अजून. मग ती लेकरं रडते ती ही करते ती. मग ते उठत्यात बसत्यात. पण मी नाही उठली बी नाही बसली बी नाही. एकदा चालू केलं की म्हणलं याला खतमच करायचं तेव्हा घरी जायचं. मग सगळं संपवलं. पाण्याची बॉटल मी तिथंच नेलती. आता म्हणलं मी तुम्हाला इटा दाखवणार होते की मी कशी इटा काढते. आता तुम्हाला तर माहिती आहे आपली इट एकदम सुपरच इट असते. तर मालकीन बसली म्हणून नाही दाखवू शकले, पण दाखवीन तुमच्यासाठी. तर नक्कीच मी ते प्रयत्न करणार. पण तोपर्यंत म्हणलं चला थोडंसं झलक दाखवावं म्हणून थोडंसं दाखवून ती गारकरी पण परत म्हणायची की म्हणजे यांना सांगायच्या मालकाला की आम्ही यांनी हेडेव काढला, आम्ही नाही चिकन. म्हणजे काहीतरी असतंच की भ्या म्हणून मी. आणि मला तसं बी माणसांचं लयही वाट होतं या. आणि डबा आणलाय त्या मालकाच्या इथनंच आणलाय. त्याला धुतला, पाणी त्यात तापवते मी. काय लय भांडे आणली नाही ती काय नाही. दरवाजा लावलाय. अजून आली तशी हातपाय तोंड धुवून इथंच बसली. आता मस्तपैकी चहा करते, पिते आणि खाते. आणि जी झोपती सकाळीच उठते बघा. सकाळी म्हणजे 1-1.5 वाजताच उठते. तर असू द्या, काहीतरी माझं घर होईल ते जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? कारण घरासाठी एवढी धडपड माझी चालली. मी लेकरांना सुद्धा आईपाशी सोडून आली. म्हणजे एवढं माझा प्रयत्न चालले. तर याच्यातनं मला थोडं का होईना यश भेटेल असं अपेक्षा करते. म्हणजे अपेक्षा आहे. आणि तुमच्याकडून तुमचा पण आशीर्वाद राहू द्या. तर चला मी आता चहा पिते, कारण माझं लय तोंड बे सुकलंय आणि बोलू पण वाटेना मला. पण म्हणलं चला बोलावं. तर हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.